या ठिकाणी वॉटरमेलनचा ज्यूस बनवत आहोत. त्यासाठी सर्वात पहिल्यांदा वॉटरमेलन घ्यायचं आहे. वॉटरमेलनची तुम्ही बिया काढून देखील घेऊ शकता किंवा बिया न काढता देखील घेऊ शकता. तर या ठिकाणी मी बिया काढून घेतलेल्या आहेत, पण एखादी बिये आहे त्यामुळे आपण बिया नका काढू तुम्ही, जास्त टाइम जातो. आणि लिंबूचा रस घेतलाय मी थोडासा मिक्सरच्या जारमध्ये. आता हे जे आपल्याला वॉटरमेलन मी कापून घेतलेले आहेत ते आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. तुम्ही ज्यूसरमध्ये देखील काढू शकता. तर बघा थोडे म्हणजे ह्याच्यामध्ये मी बसलेले आहेत आणि ह्याचा मी दुसरा बॅच बनवते. तर आता ह्याच्यामध्ये बघा तुम्ही फ्रेंड्स, आपल्याला टाकायचं आहे थोडंसं, एकदम थोडंसं मीठ, जास्त नाही टाकायचं आहे आपल्याला. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे फक्त, म्हणजे चवीपुरतं पण नाही, जरा असा टेस्ट नाही यायला पाहिजे मीठचा, फक्त थोडंसं मीठ टाकू. ठीक आहे, जास्त पण नाही टाकायचं. मीठ टाकलेलं आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये साखर टाकायची आहे. आता मी हे थोडंसं खाऊन बघते, हे खाऊन बघते कारण एकच वॉटरमेलन आहे. आय मीन थोडंसं गोड आहे. तुम्ही त्याचा अंदाज घेऊन ह्याच्यावर साखर टाकायची आहे. ह्याच्यामध्ये जास्त गोड नाही आहे हे गोड असलं असतं हे लायलंच नसतं, संपून टाकलं असतं सगळ्यांनी. सपक जर का असलं नाही तर ह्याचं असं ज्यूस बनवा, गरमीमध्ये खूप छान लागतो. बस साखर. आता आपण हे मिक्सर ग्राइंडरमध्ये फिरवून घेऊयात. तुम्ही ह्याच्यामध्ये 1-2 पुदिन्याचे पाणी किंवा तुळशीची पाने टाकू शकता, पण काही गरज नाही, आपण असंच बनवू. हे बघा मी ह्याचा एक फाईन अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे. मी ह्याच्यामध्ये बिलकुल पाणी नव्हतं टाकलं, कन्सिस्टन्सी बघा. आता आपल्याला ह्याला एक पुरणाची चाळी किंवा तुम्ही कोणतीही जाळी अशी गाळणी पाहिजे जेणेकरून ज्यूस खाली जाईल, ती घ्यायची आहे तुम्ही. आणि हे जे आहे ह्याच्यामध्ये टाकायचं आहे जेणेकरून ह्याच्या ज्या पण बिया आहेत आणि जे मोठे ग्लाइंड न झालेले वॉटरमेलन आहे ते खाली जातील. हलवत हलवत ह्याला आपण सर्व नीट करून टाकायचं आहे. आणि जर का तुमचं काही झालं नसेल तर परत हे मिक्सर ग्राइंडरमध्ये टाकायचं आहे. जी दुसरी बॅच आहे ती देखील मी आता ह्या ठिकाणी करून घेते. दुसऱ्या बॅच ह्या देखील तसंच करायचं आहे. थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर टाकायची आहे आपल्याला आणि ग्राइंड करून घ्यायचं आहे. फ्रेंड्स, तर मी ह्या ठिकाणी ग्राइंड करून घेतलेलं आहे आणि आता आपण हे सर्व गाळून घेऊयात. आता बघा या ठिकाणी फ्रेंड्स, या ठिकाणी एक मस्त अशी आपले ज्यूस झालेला आहे, पण तयार नाही झाला आहे अजून. तुम्हाला जर ह्याची ही कन्सिस्टन्सी हवी असेल तर तुम्ही हे कन्सिस्टन्सी ठेवू शकता, पण मला थोडीशी जराशी पातळ करायची आहे. तर मी काय करणार आहे, आपला जो मिक्सर जार आहे त्याच्यामध्ये थंड माठातलं किंवा तुम्ही फ्रीजमध्ये पण पाणी घेऊ शकता. थोडंसं घ्यायचं, जास्त पण पाणी नाही घ्यायचं. आणि हे जे आहे हे आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे जेणेकरून हे देखील होऊन जाईल. मिक्सरवर नका टाकू, तुम्ही ह्याला डायरेक्ट धुवून पण घेऊ शकता. मग मला ही आयडिया नाही आली मगाशी. तर बघा मिक्सर नको परत, त्यामुळे आपण आता हे पाणी ह्याच्यात टाकून घेऊया आणि हे धुवून घ्यायचं आहे. वाया नाही घालवायचं काही. तर बघा ह्या फ्रेंड्स, या ठिकाणी आपला ज्यूस झालेला आहे. टेस्ट करून बघायचे, जर का साखर कमी असेल तर देखील साखर पण टाकू शकतो. टेस्ट बघू आता. बरोबर आहे, गोड आहे. थोडंसं मला वाटतं ह्याच्यामध्ये आपल्याला बरोबर आहे म्हणा, जास्त काही मीठ टाकायची गरज नाही. बरोबर आहे, एकदम छान. तर आता आपण ह्याला सर्व करू. चला, झटपट बनणारा आपला वॉटरमेलनचा ज्यूस तयार आहे. लुक्स नाईस. वाटलंच तुम्ही ह्याच्यामध्ये फूड कलर देखील ॲड करू शकता, बट ते आपल्या हेल्थसाठी चांगलं नसतं, त्यामुळे मी नाही ॲड करते. आणि मी मगाशी थोडेसे हे काढून ठेवले होते, त्याला आपण त्याचा ह्याचा उपयोग करू. ह्याचा एक तुकडा आपण ह्याच्या अशा साईडला एक कट मारून लावून टाकू, जेणेकरून हे दिसायला खूप छान दिसेल. थोडेसे वॉटरमेलनचे कट्स काढून ठेवायचे आणि मस्तपैकी लावायचे आहेत. आणि जर का तुमच्याकडे आईस क्यूब्स असतील ते देखील आपण ह्याच्यामध्ये सर्व करू. जर का गरमी आहे तर मग आईस क्यूब्स लागणारच ना. तर बघा आपण आईस क्यूब ह्याच्यामध्ये टाकू. खूप छान दिसते ना. गरमीमध्ये हा खूप छान आहे आणि हेल्दी आहे. मेन म्हणजे तुम्ही जे विकतचे माझं वगैरे येते ना ते जास्त हेल्दी नसतात. तर एन्जॉय.
बाय. ही रेसिपी नक्की नक्की ट्राय करा फ्रेंड्स. तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल. सो बाय बाय.